नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात आज पहाटे 6:30 ते 7 वाजताच्या सुमारास गॅस गळतीमुळे भीषण आग लागून सिलेंडर स्फोटाची घटना घडली। या दुर्घटनेत अतुल पानतावणे वय अंदाजे 40 वर्ष यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार विनायक पानतावणे हे आपल्या 2 भावांसह आई, पत्नी आणि लहान मुलांसोबत राहत होते। आज सकाळी त्यांच्या लहान भावाची पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता गॅस सुरू करून आगपेटी पेटवताच अचानक गॅस गळतीमुळे आग भडकली। काही क्षणातच आगीने सिलेंडरचा पेट घेतला आणि मोठ्या आवाजात स्फोट होऊन सिलेंडर फुटला। या स्फोटामुळे शेजारच्या खोलीत झोपलेल्या अतुल पानतावणे यांच्या अंगावर भिंत कोसळली। ते ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याने बाहेर निघू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळवले। कामठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। या दुर्घटनेत पानतावणे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून एक जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत। ते माझी लहान सून आहे, त्याच्यात ते चहा बनवण्यासाठी गेली, तिथं सिलेंडर लिकेज असेल काय असेल ते भ्रष्ट झालं एकदम ना। त्याच्या कारणामुळे ते माझा लहान भाऊ आहे जे अंदरच होता त्याला मी बाहेर काय जसं मला माहिती पडलं मी धावलो, बच्चेला बाहेर गेलो। त्याबरोबर त्याचे कसं आहे का सिलेंडर भ्रष्ट झाला तर त्याला निघासाठी जागा कुठंच नाही भेटली, ते पुन्हा खतम झाला तिथं जळून चालली। किती नुकसान झालं असं अंदाज? माझं लागतं तर ते पैसे पाणी सर्व अलमारीमध्ये तिथंच होतं, लगेच पूर्ण सत्यानाश झाला आहे। माझे जे पॉलिसी वगैरे सर्व तिथंच होती सर। जीवही चालला गेला? जीव चालला गेला पूर्ण, यायला सर्वच पॉलिसी वगैरे सर्वच होता, डॉक्युमेंट सर्व म्हणजे जाळून गेले आहे पूर्ण सर्व। हे माझी आई आहे, माझी ताई आहे।